वेलकम फ्रेंड्स. आज आपण करतोय पालक पकोडी. तर बघताय मी पालक स्वच्छ धुवून घेतलेला आहे. तर ह्याला आपण आता बारीक चिरून घेऊया. चला सुरू करूया आजची रेसिपी. खूप खास रेसिपी आहे आजची पालक पकोडी, सगळ्यांना माहीत असेलच, पण आपण थोडेसे वेगळ्या पद्धतीने हे पकोडे करणार आहे. बघत राहा अकूज किचन. फ्रेंड्स, मी आपला पालक बारीक चिरून घेतलेला आहे. आता आपल्याला त्यातमध्ये काही गोष्टी आता आपल्याला ॲड करायच्या आहेत. तर सगळ्यात आधी आपल्याला आहे जिरं ओवाचा मी त्याला बारीक करून घेतलं आहे. बेसन पीठ आहे, कॉर्नफ्लॉवर आहे, तांदळाचं पीठ आहे, मैदा आहे, चिली फ्लेक्स आहेत, कोथिंबीर आहे, हा बटाटा आपल्याला उकडलेला एक बटाटा आहे त्याला स्मॅश करून घ्यायचं आहे, आणि ही लसूण अद्रक पेस्ट. तर चला सुरू करूया आजची रेसिपी. सगळ्यात आधी हा बटाटा ह्याच्यामध्ये आपण चांगला स्मॅश करून घेऊया, म्हणजे त्याच्या गाठी राहणार नाही आहेत. बघत राहा अकूज किचन. बघताय फ्रेंड्स, मी बटाटा चांगला त्यात स्मॅश करून घेतलेला आहे. आता आपल्याला या सगळे हे जे आपण पिठं घेतलेले आहेत ते सगळे आपण याच्यामध्ये आता ॲड करूया. बघत राहा अकूज किचन. बघताय फ्रेंड्स, मी सगळ्या गोष्टी याच्यामध्ये ॲड केलेल्या आहेत. फक्त अजून आपल्याला ह्याच्यामध्ये तिखट, हळद आणि मीठ या 3 गोष्टी अजून टाकायच्या बाकी आहेत, त्याही आपण टाकून घेऊया. बघत राहा अकूज किचन. फ्रेंड्स, बघताय मी तिखट, हळद, मीठ मिक्स केलेलं आहे. आता याला मी चांगलं मळून घेतो. बघत राहा अकूज किचन. मस्त खा आणि स्वस्त राहा आणि बघत राहा अकूज किचन. फ्रेंड्स, फायनली आपलं पीठ चांगलं मळलं गेलेलं आहे. तर आपण याला 5 मिनटं असं सेट होण्यासाठी ठेवून देऊया. ठीक आहे, बघत राहा अकूज किचन. फ्रेंड्स, हे बघा, मी असे बारीक बारीक असे चपटे बॉल्स बनवून घेतो असे. हे बघा, आणि मग एकदम ते आपण तळून घेऊयात. बघत राहा अकूज किचन. फ्रेंड्स, बघताय मी असे बारीक बारीक त्याच्या लाट्या करून घेतलेल्या आहेत गोल गोल, आणि आपली कढई पण ठेवलेली आहे. चला आता लगेच आपण तळायला सुरुवात करूया. बघत राहा अकूज किचन. बघूया फ्रेंड्स, आपलं तेल गरम झालं आहे का ते. यस, तेल गरम झालेलं आहे आपलं. मी एक वडा सोडून पाहिला होता. तर आता आपण लगेच बाकीचे वडे सोडायला सुरुवात करूया. बघताय फ्रेंड्स, मी 3 वडे सोडलेले आहेत आणि ते चांगले डीप फ्राय होत आहेत. आता दोन्ही बाजूनी मस्त त्याला आपल्याला तळून घ्यायचं आहे. खूप छान रेसिपी आहे, एकदा नक्की करून बघा. अकूज किचन. बघत राहा. फ्रेंड्स, आपली पालक पकोडे रेसिपी रेडी टू ईट. एकदा नक्की करून बघा. नाही तर सरळ माझ्या घरी या, आपण मिळून याचा गरम गरम पकोड्याचा आस्वाद घेऊया. नक्की या, मी आपली वाट बघतोय. खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आभार. बघत राहा अकूज किचन. जर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब अकूज किचन. थँक्यू.